कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता। संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल। तर काल दिल्लीतल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंचा सत्कार। शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला। राजकारण आम्हालाही कळतं, शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा। शरद पवार आणि अजित पवारांचं गुफ्तगू होतं तरी सुद्धा आम्ही भान ठेवून वागतो। राऊतांचा पवारांवर निशाणा। तर ठाकरे अजित पवारांना भेटले तेव्हा प्रश्न का विचारला नाहीत, अमोल कोल्हेंचं उत्तर। पवारांची भूमिका पटत नसेल तर संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, शंभूराज देसाईंचा टोला। तर ठाकरे गटाच्या आताची सुरुवात झाल्याची शिरसाटांची टीका। शहांवर बोलण्या इतकी संजय राऊतांची उंची नाही। राऊतांनी एकतरी निवडणूक जनतेतनं लढली का? हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा लढवून दाखवावी। बावनकुळेंचं राऊतांना खुलं आव्हान। मंत्र्यांचे सचिव आणि खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। तर भविष्यात कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा कडक इशारा। रामराजे निंबाळकरांकडून मंत्रालयात अजित पवारांची भेट। तर रामराजेंनी भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं। काहीच दिवसांपूर्वी रामराजेंचे बंधू संजीवराजेंवर आयकर विभागाचे छापे। शरद पवारांच्या 2 आमदारांकडून अजित पवारांची भेट। तर मतदारसंघातील कामानिमित्त भेट घेतल्याची उत्तम जानकर आणि अभिजित पाटलांची प्रतिक्रिया। निवडणुकीत राजेसाहेब देशमुखांच्या बॉडीगार्डला धमकावल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा। तर तब्बल 3 महिन्यांनी बीड पोलिसांना जाल। विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी परळीत झाला होता राडा। आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या घुले सीआयडीच्या ताब्यात। अक्कलकुव्यातल्या मदरशामध्ये 2 परदेशी नागरिक सापडले। तर पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल। विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा, मंत्री निशाणेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका पथक आणि एमएमआरडीएच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा। तर अतिक्रमण हटाव कारवाईवरून नगरसेवक नासिर सिद्दीकींची महापालिका पथकाला शिवीगाळ। कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या साहित्याची मोडतोड। कापूस सोयाबीन तेलबिया उत्पादकता मूल्यवाढी संदर्भात आता योजनेची माहिती द्या। भाजप आमदार सुरेश धस यांचं राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र। कृषी खात्यातील ठेकेदार लॉबी संदर्भात केलेल्या तक्रारींबाबत सुद्धा विचारणा। सततच्या आंदोलनानंतर सोलापूरकरच्या घरासमोर सलग 9व्या दिवशी सुद्धा पोलीस बंदोबस्त। तर सोलापूरकरला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा स्थानिक नागरिकांना त्रास। TV9 मराठीसमोर मांडली कैफियत। माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर यात्रा। तर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होणार। पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात। बुलढाण्यातल्या परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियानाचे 313 साखरखेरडा या गावामध्ये मुलांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांची धावपळ। परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्याची आता मागणी। सोयाबीन पाठोपाठ तुरीचे दरही कोसळले। नागपूर कळमना बाजार समितीमध्ये तुरीला 6,700 ते 7,300 रुपये प्रति क्विंटलचा दर। शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघेना। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला। तर ट्रान्झॅक्शन मागे दिल्ली आणि नोएडा कनेक्शन असल्याचं उघड। अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादियावर आसाममध्ये आता गुन्हा दाखल। तर प्रकरणाच्या चौकशीसाठी आसाम पोलिसांचं पथक महाराष्ट्रात। मुंबईमध्ये सायबर कडून सुद्धा गुन्हा दाखल। जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रणनीती अभ्यास केंद्र सुरू होणार। शिवरायांच्या काळातील धोरण, शासन यावर आधारित हा अभ्यासक्रम शिकवला जाणार। अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार। इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीला सुप्रीम कोर्टाचा नकार। तर शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी जलद गतीनं करण्याचेही निर्देश। राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचं निधन। तर वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लखनौमधल्या रुग्णालयात सुरू होते उपचार। इंग्लंड विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना 6 धावांवरच भारताला पहिला धक्का। गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा अवघ्या 1 धावेवर बाद। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।